नमस्कार मित्रांनो, तर बघा आज काय आणलंय. हाय फ्रेंड्स, श्री गुरुदेव सगळ्यांना. तर आज काय आणलेलं आहे साहेबांनी, तर तुम्ही बघू शकता. पहिले तर कधी बर्गावर आणली मला नीट करायला, काम वाढवून ठेवलंय. अहो ह्याच्याने हे करा ना, आम्हाला पण नाही माहिती. कशावर मागवलं हे? फ्लिपकार्टवरून एक पार्सल आलेलं आहे आपलं. तर हे आता आम्हाला कुणाला माहिती नव्हतं, ते अचानक आलंय. आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड. सकाळपासून आम्ही त्याला ते खोललं नाही. आता साहेब आल्यावरच खोललं. त्यांची इच्छा होती की मीच आल्यावर खोलणार असं त्यांचं म्हणणं होतं. तर तुम्ही बघू शकता. आता चहा घेते. संध्याकाळच्या 8 वाजलेले आहेत. काय घड्याळ कोणासाठी? सानवीसाठी. मी असलं घड्याळ घालते का? तर बघा, पार्सल अनब्लॉक केलं. अनलॉक म्हणजे काय? कुलूप. लॉक 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 उघडणे त्याला अनलॉक म्हणजे लॉक असते ना, ते असतं. दाखव जरा. थँक्यू मन चालूच ना, थांब जरा. तोंड बघा. बाबा भेटला मला बांगड्यांना. वाच वाच वाच, मला नाही पडत. तर घड्याळ दाखव जरा नीट. खूप छान अशी वस्तू मागवली फ्लिपकार्टवरून. तर आज दादा खुश एकदम. चहा राहिलाय प्यायचं त्या घड्याळाच्या नादात. बेल आणि फुलं पप्पाया बेल बेल म्हणायच्यातलं. वरतीच टाकतात वाटतं. तर चला, आज श्रावणातला शेवट सोमवार आहे आणि आता इथं जेवायला बसलेली आहे मी. तर 4 सोमवार पूर्ण कांदा लसूण वगैरे खाल्लं नाही. श्रावणात खात नसते ती. अख्खा श्रावण महिना पूर्ण पाळतात लोक. आपण म्हणलं फक्त सोमवार तरी पाळूया. तर मी खरंच ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालं की सोमवारचं पाळलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा, म्हणजे इतर वेळेस पण हे करत होते, पण कधी कधी कामाच्या गडबडीत राहायचं, लक्षात असं व्हायचं. तर पहिले आपण इथं बोळा घेतलेला आहे, भेंडीची भाजी आहे, तिखट डाळीची आमटी आहे. आता आपल्याकडे डाळीची आमटीच म्हणतात. भात चपाती. आज काय स्पेशल वगैरे काही केलेलं नाहीये. तर चला या जेवायला पटकन. मस्त असं इथं भेंडीची भाजी भरपूर बनवली आणि आता सगळे जेवायला बसलेलं आहे. बघा आमची सानवी बसली इथं. भाजी छान झाली आहे. भेंडीची भाजी छान झाली. आज गडबडीत भेंडीची भाजी बनवली होती. तिखट नाही काय नाही. फिक्की अशी भेंडीची भाजी बनवली आणि तिखट डाळीची आमटी बनवली होती. तर चला या श्रावण सोमवार सोडायला शेवटचा